नमस्कार. आज आपण वाचणार आहोत विचारी अविचार. खोलीत पाऊल टाकताच केशरची दृष्टी सुलभेकडे गेली. तिची मुद्रा गोंधळात पडल्यासारखी दिसत होती. केशरला वाटले, हिला घरी जाण्याची ओढ लागली आहे. आईला सोडून कोठेही गेले. परत जाण्याचे दिवस जवळ आले म्हणजे आपल्या जीवाची नाही का तळमळ होत. डॉक्टरची परीक्षा दिली, मनुष्य मोठे झाले म्हणून आईवरचे प्रेम थोडेच कमी होते. आपण सुलभेचा उगीच खोळंबा केला. गाडी चुकण्याची भीती वाटत असावी तिला. असे विचार मनात आल्यामुळे केशर सुलभेजवळ येऊन हळूच बसली. तिचा उजवा हात आपल्या हातात तिने जणू काही सहजच घेतला. पृथ्वीच्या पोटात पाण्याचे झरे असतात आणि केव्हा केव्हा वृक्ष भूमिभागाला संजीवन देण्याचे कार्य ते खळखळ न करता करतात. केशरच्या स्पर्शातून वाहणारा सहानुभूतीचा ओघ सुलभेला तसाच वाटला. तिच्या मनात आले, काही आडपडदा न ठेवता एकदम मुकुंद आणि मनोहर यांच्याविषयी या मुलीला विचारावे. प्रेमळ स्वभावामुळे हिचे कुणाशीही रहस्य होईल. पण ते रहस्य गुप्त ठेवण्याला लागणारे व्यवहार चातुर्य हिच्या अंगी खास नाही. आपली हिची सारी 4 घटकांची ओळख, परंतु सख्खी बहीण फार दिवसांनी भेटल्याप्रमाणे तिचे आपल्याशी सारे बोलणे चालणे चालले आहे. सुलभेने केशरच्या डोळ्यांकडे पाहिले. किती निर्मळ पाणी चमकत होते त्यांच्यात. कुणीही त्यातून हृदयाचा ठाव खुशाल घ्यावा. सुलभेच्या त्या पाहण्याचा अर्थ केशरला कळला नाही. हातात धरलेला तिचा हात मौजेने हलवीत ती म्हणाली, अशी धरून ठेवणार आहे मी तुम्हाला. निचोर आपण होऊनच स्वाधीन झाला तर. हे सारं वरकरणी बोलणं झालं. पुण्याला घरी केव्हा जाते आणि आईपाशी बसून मुंबईच्या साऱ्या गोष्टी. आई नाही मला, सुलभा एकदम म्हणाली. तिच्या स्वरात चटकन येऊन गेलेले कारुण्य केशरच्या कानात घुमत होते. एखाद्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवायला जावे आणि चुकून त्याच्या जखमेला धक्का लागावा तसे आपल्या हातून झाले असे तिच्या मनात आले. क्षमा मागण्याच्या दृष्टीने ती म्हणाली, सुलभाताई, चूक झाली माझी. कसली? तुमच्या मनाला लागेल असे बोलून गेले मी. माझ्या मनाला लागेल असे? मात्र हे विचारता विचारता मगाशी आपला स्वर मध्येच एकदम बदलला असावा हे तिच्या लक्षात आले. आईच्या आठवणीने सुलभेला गहीवरून येण्याइतका तिचा मृत्यू काही अलीकडचा नव्हता. फुलांचे निर्माल्यात रूपांतर होताना पाहणे मोठे कठीण असते, पण पुढे फूल आणि निर्माल्य या दोहोंच्याही मूर्ती अस्पष्ट होत जातात. मृदू मुग्ध सुगंध मात्र एखाद वेळी स्मृतीच्या झुळकेबरोबर वाहत येतो. आई नाही मला, हे केशरला सांगताना सुलभेचे मन अगदी पिळवटून गेले होते असे नाही, पण मनोहरच्या अक्षरामुळे त्याची मूर्ती तिच्या मनचक्षुपडे उभी राहिली. आज आपली आई असती तर मुलगा असा परांगदा झालेला पाहून तिला किती दुःख झाले असते हा विचार स्वाभाविकच तिला सुचला. मरणापूर्वी काही दिवस मनोहरला जवळ घेऊन, मन्या, इतका हूडपणा बरा नव्हे रे, माझ्या मागून तुझे कसे होईल, हे आईच्या तुटणाऱ्या आतड्यातून बाहेर आलेले करुण उद्गारही सुलभेला आठवले. त्या मृत्यूशयेचे चित्र डोळ्यांपुढून जात असतानाच तिने केशरला आई नाही मला हे उत्तर दिले होते. तिच्या स्वरातील आकस्मित कारुण्याचे हे कारण केशरला कळणे शक्य नव्हते. तिच्या हळव्या मनाचे सांत्वन करण्याकरता सुलभा म्हणाली, तुम्हाला खरे सुद्धा वाटणार नाही, आईला विसरून गेले आहे मी. मनुष्य आईला विसरून जाऊ शकतो? सुलभेसारख्या प्रेमळ मुलीच्या मनातली आईची आठवण बुजून जाते? दुसऱ्या कुणी हे उद्गार काढले असते तर केशरने निष्ठुर मनुष्यातच त्याची गणना केली असती. पण सुलभेला निर्दय कसे म्हणायचे? पुण्याला जायची घाई असताना मुकुंदाच्या बहिणीसाठी ती मुद्दाम राहिली. तिचे वडील चांगले श्रीमंत आहेत असे विजय सांगत होते. डॉक्टरीन झालेली श्रीमंत मुलगी मजुरांच्या चाळीतील एक गरीब बाईची 24 तास उशाशी बसून शुश्रूषा करते. ती काय तिचे मन दगडाचे आहे म्हणून? केशर भांबावलेली पाहून सुलभा म्हणाली, नवल वाटतं ना तुम्हाला? लहान आहात तुम्ही अजून. केशरबाई, सुखदुःख इतकेच नव्हे तर आयुष्यातल्या कितीतरी बऱ्या वाईट गोष्टी सहज विसरून जातो मनुष्य. पण आईची आठवण? केशरने अर्धवटच प्रश्न केला. तिच्या स्वरात विलक्षण व्याकुळता होती. लहानपणी आईखेरीज दुसरे कोणीच तिला प्रेम करायला मिळाले नसावे हे सुलभेने ताडले.
ती म्हणाली, प्रेम नाहीसं होत नाही काही माणसाचं, फक्त जागा बदलतात त्याच्या. केशरचा थट्टेखोर स्वभाव एकदम वर आला. मंद स्मित करीत ती उद्गारली, असं म्हणजे पुण्याचं प्रेम मुंबईला येतं. थट्टेने थट्टा उडवून लावण्याच्या मनस्थितीत सुलभा नव्हती. केशरच्या डाव्या खांद्यावर आपला हात ठेवून तिच्या तोंडाकडे स्निग्ध दृष्टीने निरखून पाहत ती म्हणाली, केशरताई, जर मावशी नसती तर आईची आठवण काढून अजूनही रडत बसले असते मी. तुमच्या मावशी? माझ्या आईची मावशी ती, पण आम्ही सगळे मावशीच म्हणतो तिला. माझ्या आयुष्यात जर मावशी आणि एका सुंदर ट्रेमध्ये सरबताचे पेले घेऊन नोकर आत आला आणि नंतर सुलभा कोणाचे नाव घेते, इकडे केशरचे मन गुंतून राहिले होते. उत्कंठा अगदी पराकुटीला पोहोचली आहे. अशा प्रसंगाच्या वेळी चित्रपट मध्येच तुटावा तसे तिला झाले. ती किंचित रागानेच त्या नोकराला म्हणाली, किती उशीर केलास रे? पाहुण्याबाईंना गावाला जायचंय म्हणून सांगितलं तरी. केशरने सुलभेच्या हातात पेला दिला. त्या मधुर सरबताचे 2-4 घोट घेताच तिला आराम वाटला. ती त्या ट्रेवरील नक्षीकाम कौतुकाने पाहू लागली. बहुधा इराणातली कारागिरी असावी ती. जितका नाजूकपणा तितकीच गुंतागुंत. मनुष्याचे मन तरी असेच नाही का? असा विचार यावेळी सुलभेच्या अंतर्मनाला स्पर्श करून गेला. पत्र पाहिलंत का ताईसाहेब? सुलभेची नजर खाली होती. प्रश्नांवरून मुनिमांना तो विचारला असावा हे तिच्या ध्यानात आले. विसरलेच होते की मी. काही माणसं दुसऱ्याला अशी मोहिनी घालतात की माणूस स्वतःला विसरून जातो अगदी. तिच्या या अर्धवट स्वगत उद्गाराबरोबर सुलभेने वर पाहिले. केशर तिच्याकडे पाहून हसत होती. सुलभा हळूच उत्तरली, अगदी माझ्या मनातलंच बोललात की तुम्ही. टेबलावरून केशरने पत्र उचलून वरील अक्षर पाहिले मात्र तिच्या मुद्रेवर आनंदाच्या विलक्षण लहरी नाचू लागल्या. सुंदर संगमरवरी मंदिराला दीपज्योतीने निराळीच मोहक शोभा यावी तसे झाले. वृक्षवेलींनी भरलेल्या एखाद्या बागेतील साऱ्या पानांची जादूगराने फुले करून टाकावी तसा केशरच्या चेहऱ्यावरील तो अनिर्वचनीय आनंद सुलभेला भासला. लगेच तिच्या मनात आले, अक्षरावरून हे पत्र तर मनोहरचे दिसते. केशरची नि त्याची बरेच दिवसांची ओळख असली पाहिजे. या ओळखीचे स्वरूप, त्या स्वरूपाविषयी कल्पना करण्याची जरूरच नव्हती. ते पाकिट फोडताना केशरचा हात अकारण कापत होता. आत मजकूर काय असेल तो असो. केशरच्या खालीवर होणाऱ्या दृष्टीवरून तिने त्याची 3 तरी पारायणं केली हे सुलभेने पाहिले. प्रत्येक वाचनाबरोबर तिच्या चेहऱ्यावरील आनंदाला अधिकच भरती येत होती. शेवटी तिचे लक्ष आपणांकडे ओढून घेण्याकरता सुलभा म्हणाली, सरबत ऊन होईल की ते? केशरने हसत हसत मान वर करून पाहिले. चटकन तिने पत्राची घडी करून ती डाव्या हातात घेतली आणि सरबताचा पेला उचलला. अगदी जवळच्या माणसाचं पत्र दिसतंय. सरबताची सुद्धा शुद्ध राहिली नाही. जवळच्या? केशरच्या या उद्गाराला एक मंद निश्वासाची सोबत आहे असा सुलभेला भास झाला. क्षणभर केशर घोटळली, पण लगेच मनाचा निश्चय करून म्हणाली, बंगाल काय जवळ आहे मुंबईला? बंगाली मैत्रीण बरी मिळाली तुम्हाला? मैत्रीण नाही, बर मित्र. कसं बरोबर ओळखलं तुम्ही? काय? अभय मित्रच नाव आहे ना त्याचं. अभय मित्र आणि मनोहर अक्षरासारखे अक्षर दिसल्यामुळे आपण फसलो तर नाही ना? असा सुलभेला संशय आला. त्याचे निरसन करून घेण्याकरता तिने विचारले, बंगाली मनुष्याला मराठी लिहिता येते? कसे छान मराठी बोलतात ते. कुणाला वाटावे की त्याचा सारा जन्म इकडेच गेला आहे. तुमची नि यांची ओळख कशी झाली? बाबांच्या स्टुडिओमध्ये एक कंपनी बोलपाट काढीत होती. तिने संगीताकरिता आणले त्यांना बंगालमधून. गाण्याची खरीखुरी गोडी त्यांनीच लावली मला. पूर्वी शाळेतल्या समारंभात स्वागताच्या पदाला उभे राहण्या इतकीच तयारी होती माझी. पण या 1.5 वर्षात उद्याच्या जलशाला राहिला तर तुम्हाला पाहायला मिळतील ते. इथंच असतात ना ते? मागे होते, पण कुठल्याशा पठाणाचं आणि त्यांचं भांडण झालं म्हणे. एके दिवशी स्वारी कोणाला न सांगता निघून गेली ती गेली. बाबा तर म्हणाले, काहीतरी गोड बंगाल आहे या बाबूचं. मला असा राग आला होता त्यांचा. 6 महिने 2-2 तास गाणं शिकविलं मला. जायच्या वेळी एका शब्दाने सांगण्या इतकी काही सवड झाली नाही त्यांना. राग गेला की शिल्लक आहे अजून. आज गेला या पत्रानं.
मुकुंदामुळं. सारे पुरुष एकाच माळेचे मणी. मग रागवायचं तरी कुणावर? या अभय मित्रांचा एखादा फोटो आहे का तुमच्यापाशी? फोटो? मोठी लहरी स्वारी आहे ती. फोटोला उभी राहायलाच कबूल नाही कधी. ते ज्या कंपनीत होते तिच्या चित्रपटात एक मोठा मेजवानीचा प्रसंग होता. खूप माणसं हवी होती त्या प्रसंगाला. आईची परवानगी काढून मी सुद्धा तयार झाले त्या दिवशी. अभयांना सर्वांनी आग्रह केला, पण ते तयारच होईनात काही केला. शेवटी माझ्यासाठी स्वारीनं हो म्हटले, पण आयत्या वेळी कॅमेऱ्याकडे केली पाठ आणि चांगलेच विक्षिप्त गृहस्थ दिसतात. एकदा पाहायला हवं स्वारीला. माझ्यासाठी म्हणून शेवटी एकदा फोटोला बसले होते ते. थांबा कोणाला दाखविला नाही मी तो फोटो. पण केशर लगबगीने उठून गेली. सुलभेची मनस्थिती मोठी विलक्षण झाली. मनोहरच्या भेटीविषयी उत्पन्न झालेली आशा म्हणत होती, अभय मित्र म्हणजे मनोहरच. दुसऱ्याच क्षणी तिला वाटे, इतक्या वर्षात मनोहरने बोटभर चिठ्ठी सुद्धा लिहिली नाही कोणाला. तात्यांची एक भीती वाटत असेल त्याला, पण मी तर होते. माझ्यासाठी नाही तर निदान मावशीच्या जीवाला बरे वाटावे म्हणून त्यांनी आपली खुशाली कळवायला नको होती का? की वैतागाच्या भरात त्यांनी जीवबीव दिला असेल? बंगाली नाव घेऊन मुंबईत राहायचे. केशरसारख्या गुणी मुलीचा स्नेह संपादन करायचा. एवढे चातुर्य मनोहरच्या अंगी आहे तरी काय? अभय मित्र आणि मनोहर गाण्यापेक्षा दोघात काहीच साम्य नाही. लगेच आशा म्हणे, ते पत्रांवरचं अक्षर, अस्सल मराठी बोलणं आणि पठाणाशी भांडण. केशर परत आली ती हिरमुसल्या मुद्रेनच. शिरगावला विसरला वाटतं तो. या तिच्या उद्गाराआड भीती लपून बसली आहे असे सुलभेला वाटल्या वाचून राहिले नाही. मात्र झटकन खेळकर होऊन ती सुलभेला म्हणाली, आता गाडी गाठायची गडबडच होणार. चांगला उपास पडला तुम्हाला. त्याचं सारं पुण्य मला मिळालं पाहिजे पण उपास करणारच नाही मी. चांगली चापून जेवणार आहे. पुण्याला जायची घाई नाही मला, जलसा झाल्यावरच. सुलभा आपली थट्टा करीत आहे की काय हेच केशरला कळेना. क्षणभर थांबून ती म्हणाली, मग तुमच्या पंक्तीचा लाभ द्या की मला. आमंत्रणाची वाट बघत होते मी. घरी चूल थंड सुद्धा झाली असेल एव्हाना. मग घाई करायला सांगते जरा. सावकाश होऊ दे की. डॉक्टरनीला उपाशी तापाशी राहायची सवय व्हायलाच हवी नाही? दारात मुनीम येऊन आदबीने म्हणाले, ताईसाहेब शिरगावला काय तार करू? केशर इज हसत हसत केशरने उत्तर दिले, एवढीच. हो, आणि तारेचा एक फॉर्म आणून द्या या सुलभाताईंना. त्यांनाही तार करायची आहे आपल्या वडिलांना. आपण तरुण होतो तेव्हा तरुण पोरी काही अशा एकट्या प्रवास करीत नसत. लहर लागेल तिथे मध्येच उतरत नसत आणि वेळी अवेळी वडिलांना ताराही करत नसत. असा विचार कपाळावरील चष्मा नाकावर सरकविताना वृद्ध मुनिमाच्या मनात आल्या वाचून राहिला नाही. त्यांची पाठ वळताच केशर म्हणाली, सुलभाताई भविष्यावर विश्वास आहे तुमचा? या प्रश्नाचा रोखच सुलभेला कळला नाही. क्षणभर थांबून केशर म्हणाली, माझ्या आईला नुसतं वेड आहे ज्योतिषांचं. कुठल्याशा पिंगळ्यानं तिला सांगितलं होतं ते खरं झालं म्हणे सगळं. 2-2.5 वर्षांपूर्वी कुणी ज्योतिषानं बजावलं तिला की तुझ्या मुलीला कुणीतरी पळवून नेणार आहे. तेव्हापासून ती अशी घाबरून गेली आहे म्हणता. तिथं राहिलेला फोटो तिला मिळाला असणारच. त्यात मी इथे आले नाही म्हणून मगाशी गेलेली ती तार आता यापुढे बिलकुल पाठविणार नाही मला. शेवटी केशर जवळजवळ स्वगत बोलू लागली होती. मुनीम आत येताच ती थांबली. सुलभेने तार लिहून दिली. मुनीम निघून गेले. सुलभेच्या स्नानाची व्यवस्था करण्याकरता तिला घेऊन केशरही बाहेर आली. स्नानगृहातील ऊन, पाण्याचा नळ, थंड पाण्याचा नळ, टॉवेल, साबण सारे काही व्यवस्थित आहे की नाही हे स्वतः पाहून ती सुलभेला म्हणाली, मी माझ्या खोलीत आहे तिला मघाचं पत्र पुन्हा वाचण्याची आतुरता उत्पन्न झाली आहे हे ओळखून सुलभा हसली. मान दुसरीकडेच वळवून केशर तिथून लगबगीने निघाली. खोलीत येताच दार बंद करून टाकले. मात्र आपल्या लपवालपवीचे तिचे तिलाच हसू आल्या वाचून राहिले नाही. ते पत्र एकदा डोळे भरून वाचायचे आणि मग सुलभेच्या समाचाराला जायचे असे ठरवून ती बसली. तिने पत्र एकदा वाचले, 2दा वाचले. काही केला तिचे समाधान होईना.
जणू काही ते एखादे सुंदर गाणेच होते. तिसऱ्यांदा लहान मुलाप्रमाणे हळूहळू एक एक शब्द वाचू लागली. त्या पत्रा त्या पत्रगीतातील प्रत्येक मधुर स्वराचा पूर्ण आस्वाद घेण्याचा तिच्या मनाने निश्चय केला होता. प्रिय केशर, किती दिवसांनी नाही, किती जन्मांनी हे पत्र पाठवित आहे. तुला विसरून जायचा निश्चय करून मी इकडे परत आलो. अगदी सोपी गोष्ट वाटली ती मला. शाळेत असताना वर्गातला अभ्यास विसरण्यात पहिला नंबर आहे माझा. पण या जगात आपण ध्यानात ठेवायचे म्हणतो ते विसरून जातो आणि जे विसरण्याची खटपट करतो तेच अचूक ध्यानात राहते. तुला आश्चर्य वाटेल, पण इथे आल्यापासून मी एकाही बोलपटाला मनासारख्या चाली देऊ शकलो नाही. कुठलीही चाल कुणाही नटीच्या तोंडून ऐकली तर वाटते केशरच्या गळ्यातून ही यापेक्षा गोड लागेल. तुझा आणि माझा फोटो काढून घ्यायला पहिल्यांदा मी तयार नव्हतो, पण त्यावेळी तुझ्या आग्रहाला मी होय म्हटले ते बरे झाले. नाहीतर इथले दिवस अधिकच भयान भासले असते मला. मुंबईहून मी का आलो हे तुला पत्रात तर नाहीच, पण भेटीत सुद्धा मी सांगू शकेन की नाही याची मला शंका वाटते. मुंबईत राहू नये असे एक मन मला सांगते. दुसरे मन म्हणते केशर वाचून जगणे तुला शक्य आहे काय? मला काहीच कळत नाही. खरे सांगायचे म्हणजे फक्त एक गोष्ट कळते. तुझ्यासारखी लक्षाधीशाची मुलगी माझ्यासारख्या फटिंगाला मिळणे अशक्य आहे. पण कळणे निराळे आणि वळणे निराळे. विचाराने झुरत मरण्यापेक्षा अविचाराला बळी पडलेले काय वाईट? एवढ्यासाठीच मुंबईतल्या एका बोलपट कंपनीतली नोकरी पत्करून मी तिकडे येण्यास उद्या अगर परवा निघत आहे. केशरला वाटले आपल्या वडिलांची अभयला भीती वाटत आहे, पण आपण आईचे मन वळविले तर त्यांचा विरोध नाहीसाही होईल. उद्या अभय येईल, आपल्या जलशाला हजर राहील. आपली तयारी पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा होईल. स्वप्नाळू डोळ्यांनी तिने खालच्या सहीकडे टक लावून पाहिले. तिच्या खाली थोडा मजकूर होता. गडबडीत तो वाचायला विसरूनच गेली होती ती. अजून 3 दिवस आहेत भेटीला. विमाने हिंदुस्थानात सर्रास केव्हा सुरू होणार आहे असे यावेळी वाटते. पण विमाने मुंबईजवळ गेल्यावर त्याला अपघात व्हावा असेही एखादी वेळी यायचे माझ्या मनात. तेव्हा ती नाहीत हेच बरे, नाही का?